आणि आता पाहूयात नाशिकमधनं बातमी। नाशिकच्या साधूग्रामचा मुद्दा सध्या खूप गाजतोय। या मुद्द्यावरून पर्यावरण प्रेमी असतील किंवा नाशिककर असतील दोघेही आक्रमक झालेले आहेत। सतत 2 ते 3 दिवस इथं आंदोलन होत आहेत, चिपको आंदोलन होत आहेत। जवळपास 1200 ते 1600 झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे आणि याचा विरोध केला जातोय। एकीकडे हा सगळा विरोध सुरू असताना भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी या वादाला एक धार्मिक वळण दिलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की झाडं वृक्षतोडी विरोधात एकत्र आलेले हे सगळे लोक आहेत। ज्यावेळेला बकरी ईद असते आणि बकरे कापले जातात त्यावेळेला हे लोक कुठे असतात असा सवाल त्यांनी केलाय आणि यावरून राजकारण रंगलं। आपण पाहूयात। महाराष्ट्र जागृत झाला पाहिजे। कुठेही झाड तुटलं असलं तर त्यांनी जोमानं विरोध करायला पाहिजे, कारण झाड आपले आई बाप आहे। सर्व धर्म समभाव आहे ना, तुमची हिम्मत आहे ना, बोलून दाखवा ना बकरी ईदच्या टायमाला। बोला चला त्या बकरीला जाऊन मिठी मारून दाखवा आणि मला हम नहीं काटने देंगे दाखवा ना। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणाला आता राजकीय वळण लागलंय। अभिनेते सयाजी शिंदे तपोवनातील झाडांच्या रक्षणासाठी मैदानात उतरले आहेत। शेकडो नाशिककरही त्यांना साथ देत आहेत। पण सयाजी शिंदेंची भूमिका राजकीय असल्याचं मत भाजप नेत्यांनी व्यक्त केलं। त्यामुळे साधूग्रामचा मुद्दा आता सामाजिक राहिला नसून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पेटलाय। म्हणून ज्यांनी ज्यांनी भूमिका घेतली, महाराष्ट्रातल्या कवींनी घेतली, पेंटर्सनी घेतली, स्कल्पचरिस्टनी घेतलेली, लेखकांनी घेतलेली आणि सर्वसामान्य माणसांनी घेतली, ही भूमिका अतिशय चांगली आहे। महाराष्ट्र जागृत झाला पाहिजे। कुठेही झाड तुटलं असलं तर त्यांनी जोमानं विरोध करायला पाहिजे, कारण झाड आपले आई बाप आहे। कुठल्याही साधू संतांचा आपण कसा अपमान करू, माणसांचा सुद्धा अपमान करणार नाही। आपण जातीभेद मानत नाही, तर मग अशा साधू संतांचा आपण कशाला अपमान करू ना। मुळात झाडं तोडणं हे साधू संतांना मान्य आहे का? आणि ज्याच्यापासून आपण जगतो, ऑक्सिजन घेतो, अन्न पाणी घेतो, त्यांना मारून आपण कसले मेळे करणार आहोत? वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनासाठी सयाजी शिंदे नेहमीच पुढाकार घेतात। मात्र यासोबतच त्यांची एक राजकीय ओळख देखील आहे। सयाजी शिंदेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला होता, त्यामुळे नितेश राणेंनी या मुद्द्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केलाय। विचारला सर्व धर्म समभाव आहे ना, तुमची हिम्मत आहे ना, बोलून दाखवा ना बकरी ईदच्या टायमाला। बोला चला त्या बकरीला जाऊन मिठी मारून दाखवा आणि मला हम नहीं काटने देंगे दाखवा ना। कुठे कुठे कोयते चालतील मग दिसतील, वस्त्रे कसे चालतील दिसतील। मग ही सगळी हिम्मत, हे सगळे प्रश्नचिन्ह, हे सगळी आंदोलनं फक्त हिंदू समाजाच्या वेळी का उचलतात? हा साधा प्रश्न कुठलाच नाही। हिंदू समाजासाठी होणारा तो कुंभमेळा आहे। आता कुठे तो बिल्डरांना जागा देणं, कुठे तर देणं, अहो आपला एवढा मोठा हिंदू समाजाचा सण अगर तिथे होत असेल कुंभमेळा, तर त्यावर मुद्दामून प्रश्नचिन्ह निर्माण करायचे, मुद्दामून त्याची बदनामी करायची। नितेश राणेंनी वृक्षतोडीच्या मुद्द्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला आणि यावरून अजित पवार गटाच्या नेत्यांनी निशाणा साधला। आणि अशा काळामध्ये वृक्ष लावायचे सोडून ते तोडायचं आणि त्याला कुठेतरी धर्माचा आधार घ्यायचा, ह्याच्यात चुकीचं आहे। आज त्यांनी त्या ठिकाणी जे वक्तव्य केलेले आहेत, मला वाटतंय बकरी ईदचा ह्या वृक्षतोडीचा दुरान्वय कुठेही संबंध नाही। या वृक्षतोडीला विरोध म्हणजे कुंभमेळ्याला विरोध असा होत नाही। काही लोक जाणीवपूर्वक बिल्डराच्या फायद्यासाठी काम करतात की काय, हा प्रश्न त्या ठिकाणी नाशिककरांच्या मनामध्ये येतोय। मला वाटतं साधूग्रामच्या मुद्द्यावर भाजप माघार घेण्याच्या तयारीत नाहीये। 10 झाडांच्या बदल्यात 10,000 झाडं लावली जातील असं भाजप नेते गिरीश महाजन सातत्यानं सांगतात। पण नाशिककर सरकारच्या आश्वासनांना जुमानत नाहीये। वृक्षतोडीविरोधात नाशिककर, पर्यावरण प्रेमी आणि सेलिब्रिटीही तपोवनात दाखल होत आहेत। त्यामुळे सरकारला साधूग्रामच्या योजनेवर पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते। त्यामुळे आता भाजपचे नितेश राणे हिंदू मुस्लिम वादाचा मुद्दा घेऊन पुढे सरसावले। पण नितेश राणेंच्या प्रयत्नांना नाशिककर किती गांभीर्यानं घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।